सामना चालू करतात। चढाई करण्यासाठी SK संघाचा 7 नंबर चढाईवीर वाघजाई संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया मध्यभागी चढायला सुरुवात करतात। लयबद्धशी त्यांची चढाई आहे, पायांची हालचाल आहे। या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न करत आहेत की सुरक असे चप्पल असं क्षेत्ररक्षण दिसते ते वाघजाई संघाची। या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया, मध्यरक्षकाला पायाने गडीपण्याचा बोनस मारण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी अद्याप चढाई चालू आहे, मध्यरेषेवरून चढाई चालू ठेवले आणि चढाई संपूर्ण आपल्या संघात परत आणि बोनस पॉईंट मिळवलाय। पहिला गुण मिळवला तर बोनसच्या स्वरूपामध्ये SK स्पोर्ट पाली संघाच्या चढाईवर दरम्यान चढाई करण्यात येईल। उंच पुरेशीचा 3 नंबर चढाईवीर वाघजाई संघाचा चढाई करतोय। मला तिना देशा पार करून पुन्हा एकदा मध्यरेषेने चढाई सुरुवात केली, पुन्हा एकदा मध्यभागी अद्याप चढाई चालू आहे आणि मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत पुन्हा एकदा 7 नंबर चढाई पहिल्या चढाईमध्ये बोनस मिळवला होता। अद्याप चढाई खोलवर चढाई पाहूया। या ठिकाणी कोपरक्षकाला पाय टिपण्याचा प्रयत्न केला आणि ते कोपरक्षक मान्य केला आणि बाद होतोय तो वाघजाई संघाचा कोपरक्षक आणि गुणांमध्ये भर पडते ती SK पाली संघामध्ये दरम्यान चढाई करण्यासाठी। आता मात्र 7 नंबर चढाईवीर वाघजाई संघाचा चढाईवीर खोलवर चढाई होती, चढाई चालू या ठिकाणी पाहूया। अजून काही खातं खोललं नाही ते वाघजाई संघाने गुणांचं। अद्याप चढाई चालू आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परत आहेत। पुन्हा तिसरी चढाई सलग या 7 नंबर चढाईवीरांची दरम्यान चढाई चालू आहे। 6 खेळाडू मैदानामध्ये असताना खोलवर चढाई पाहूया। या ठिकाणी परंतु अतिशय सुरेख असं कोपरक्षक आपल्याला पकड पाहायला मिळते ती 7 नंबर चढाईवीराच्या चढाईवीर बाद होतोय आणि पहिला गुण मिळतोय तो पकडीच्या स्वरूपामध्ये वाघजाई संघाला। आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे, डुअर डाय रेड आहे आणि चढाई करण्यात आला 4 नंबर चढाई वाघजाई संघाचा। तर या मोरे स्थिती आहे ती या चढाईवर दरम्यान चढाई चालू। या ठिकाणी भाऊ खोलवर चढ तितकी सुरेख अशी पकड म्हणता येईल ती SK संघाच्या कोपरक्षकाकडे पाहायला मिळेल। सुंदरसा चौडा पकडला आणि बाद होतोय तो वाघजाई संघाचा चढाईवीर। आता मात्र चढाई करण्यात आला तो उंच पुरे अशा खेळाडू 8 नंबरचा पाली संघाचा ऋषी। चढाई चालू या ठिकाणी खोलवर चढाई आक्रमक चढाई असते याची काय परंतु तितकंच सांगत असताना सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्याला वाघजाई संघाकडून। सुरेख अशा दुसरी मला वाटतं पकड केली ती सलग ज्या खेळाडूने आणि तो पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी तोच खेळाडू येतोय 7 नंबरचा जर्सी प्रदान केलेला चढाईवीर वाघजाई संघाचा। निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली पाहूया। कोपरक्षक हातात टिपण्याचा प्रयत्न होता, अद्याप चढाई चालू। सुरेख असे पायाने टिपण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाला कोपररक्षकाला, दरम्यान चढाई चालू आहे। पुन्हा मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपूर्ण आणि या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता तो SK स्पोर्ट संघाच्या चढाईवर दरम्यान चढाई करतोय तो SK संघाचा 7 नंबर चढाई। अद्याप चढाई चालू आहे, या ठिकाणी खोलवर चढाई आहे, आक्रमक घेत चढाई चालू तर सुरेख अशी चढाई येते त्यांची आणि या ठिकाणी घडी टिपण्याचा प्रयत्न केला आहे। पंचांकडे अपील करतायत पाहूया। मध्यरेषेवरून अद्याप चढाई चालू आहे आणि पंच कोणता निर्णय देतात पाहूया आणि बाद होतोय तो वाघजाई संघाचा क्षेत्ररक्षक। दरम्यान चढाई करणे पुन्हा 3 नंबर चढावी उंच प्रयास चढाईवीर आहे। चढाई चालू या ठिकाणी पाहूया। पाठ देत चाललेली चढाई पुन्हा एकदा डाव्या कोपऱ्यात चढाई चालू आहे। या ठिकाणी खोलवर चढाई उजव्या कोपऱ्यात आणि पाहूया सुरेख अशी पकड करण्याचा प्रयत्न करत होते पण तितक्याच चपाईने तो चढाईवीर निष्ठून आपल्या संघाकडे परतला। पुन्हा एकदा SK संघाचा 7 नंबर चढाईवीर चढाई करतोय। मध्यरेषेवर चढाई चालू आहे, पुन्हा एकदा निदान रेषेकडे जाताना आणि मध्यरेषेवर थांबून चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परततोय। थर्ड रेड आहे या ठिकाणी, डुअर डाय रेड आहे पाहूया। खोलवर चढाई करतायत, सुरुवातच केली त्यांनी चढाईला उजव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात अद्याप चढाई चालू आहे। डुअर डाय रेड आणि या ठिकाणी झटापट पाहायला मिळते आणि पाहूया चढाईवीर बाद होतोय। सुरेख अशी पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते SK पाली संघाच्या खेळाडूंकडून। दोन्ही संघांकडच्या खेळाडूंकडून आपल्याला कसं
सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघांना पकड पाहायला मिळत आहेत. दरम्यान चढाई करतोय तो 7 नंबर चढावी. तो या ठिकाणी सुरेख असं लात मारून कोपरक्षकला टिपण्याचा प्रयत्न केला. कोपरक्षक मान्य केला आणि पाहू या ठिकाणी एक गडी बाद होतोय तो वाघजाई संघाचा. आता मध्ये चढाई करतोय तो वाघजाई संघ 7 नंबर चढावी. खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. 7 खेळाडू मैदानामध्ये असताना पकड करण्याचा प्रयत्न केला कोपरक्षकाने. अयशस्वी पकड म्हणता येईल ती एसके पाली संघाच्या कोपरक्षकाने आणि एक गडी बाद होतोय तो पाली संघाचा. आता मध्ये 5 खेळाडू मैदानामध्ये ते वाघजाई संघाचे आणि चढाई करतोय तो पाली संघाचा 7 नंबर चढावीर. 5 विरोधी चालेल सामना सुरेख कशी चढाई म्हणता येईल. मध्यरक्षकडे पकडण्याचा प्रयत्न करत तिसक्या चपाईने बाद केले ते वाघजाई संघाच्या खेळाडूला. आता मध्ये चढाई करतो पुन्हा एकदा 7 नंबर चढावीर पाली संघाच्या मैदानामध्ये चढाई चालू. या ठिकाणी पाहूया निदान दिशा पार करून पुन्हा एकदा निदान दिशेवर चढाई चालू ठेवले आणि मध्य रेषेवरून चढाई संपून आपल्या संघात परततोय. पाली संघाचा उंच वृक्षाचा 8 नंबर चढावीर चढाई चालू आहे. दोनच्या दोन संघ असे 4 खेळाडू मैदानामध्ये वाघजाई संघाचे आणि मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. अद्याप चढाई चालू आहे. आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. अशा तऱ्हेने मध्यंतरासाठी या ठिकाणी सामना थांबतोय. 7-3 पाली 7 पाली संघाचे 7 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करण्यात आलाय तो वाघजाई संघाचा चढाईवीर. उंचपुरी असा चढावीर या ठिकाणी पाहूया. खोलवर चढाई खूप प्रेक्षक पाय टिपण्याचा प्रयत्न आणि सुरेख अशी चढाई म्हणते पाहूया. 2 गडी बाद केले. मध्यंतरानंतर 4 गुणांच्या पिछाडीवर होता तो वाघजाई संघ आणि ते सांगत असताना एकाच चढाईमध्ये 2 गडी बाद करून गुणफलकामध्ये भर करतोय तो वाघजाई संघाचा चढावी. दरम्यान चढाई करतोय तो पाली संघाचा 7 नंबर चढावीर. आता मात्र 6 खेळाडू मैदानावर असताना सुरेख अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. ती पाली संघाच्या क्षेत्ररक्षकांना पाहूया या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि बाद होतोय तो वाघजाई संघाचा चढावी क्षेत्ररक्षक. वाघजाई संघाचा चढावीर पाली संघाच्या क्षेत्ररक्षक चढाई चालू. या ठिकाणी पाहूया 6 खेळाडू मध्ये आणि सुरेख अशी चढाई म्हणता येईल. कोपरक्षकाला पायाने टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि बाद होतोय तो एक चांगला खेळाडू पाली संघाचा. पुन्हा एकदा 7 नंबर चढावीर पाली संघाचा वाघजाई संघाच्या क्षेत्ररक्षक. या ठिकाणी 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत. बोनस मारण्याचा सुरेख असा बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय. 2-2च्या सगळ्या होत्या त्यामध्ये तो त्याला गॅप भेटला त्यामध्ये जाऊन त्याने पाय बोनस लाईन पार करून प्रयत्न केला. भाऊ या ठिकाणी पंच काय निर्णय देत आहे. अद्याप चढाई चालू आहे. चढाई संपून आपल्या संघात बोनस मारलेला आहे. पंचांनी निर्णय दिलेला आहे. पुन्हा एकदाच वाघजाई संघाचा चढाईवीर खोलवर चढाई या मध्यरक्षक हाटेमचा प्रयत्न केला होता. 7 नंबर चढाईवीर आहे. 5 खेळाडू मैदानामध्ये ते पाली संघाचे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत येतो वाघजाई संघाचा 7 नंबर चढावीर. पुन्हा एकदा सलग तिसरी चढाई येते या खेळाडूची पाली संघाच्या 7 नंबर चढावीराची. 6 खेळाडू मैदानामध्ये ते वाघजाई संघाची. अद्याप चढाई चालू. पुन्हा एकदा बोनस मारण्याचा प्रयत्न करण्यात पाहू. या ठिकाणी मध्यरक्षण टिपण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख असं पायाने टिपलाय आणि बाद होतोय तो वाघजाई संघाचा. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक आहेत. दरम्यान चढाई करतोय तो वाघजाई संघात चढावी. आता 6 खेळाडू मैदानामध्ये ते पाली संघाचे आणि या ठिकाणी पाहूया सुरेख अशी पकड आपल्याला पाहायला मिळाली ती पाली संघाच्या कोपरक्षकाकडनं. पाली संघ 11 गुण आणि वाघजाई संघ 6 गुण. 5 गुणांची आघाडी येते पाली संघाकडे. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना या ठिकाणी खोलवर चढाई केली. कोपरक्षकाला पायाने हाताने टिपण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया पंचांकडे तो दाद मागतोय आणि मध्यरेषेवर चढाई चालू आहे आणि बाद होतोय
तो वाघजाई संघाचा चढाईवीर क्षेत्ररक्षक. सामना संपण्याची शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. चढाई करतोय तो वाघजाई संघाचा चढाईवीर. दरम्यान खोलवर चढाई या ठिकाणी 4 नंबर चढाईवीर. आता मात्र 7 खेळाडू मैदानावर सुरेख अशी चढाई आणि तितके सुरेख अशी पकड आपल्याला पाहायला मिळते. ती SK स्पोर्ट पाली संघाकडून काहीसा पिछाडीवरती पडतोय तो वाघजाई संघ. सामना संपण्याची शेवटची काहीशी मिनिटं शिल्लक असताना आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. ते सुरेख अशी चढाई म्हणता येईल. 7 नंबर चढावीची पकड करण्याचा प्रयत्न तितक्यात त्या पकडीत निसटण्याचा प्रयत्न केला आणि बाद करतोय तो वाघजाई संघाच्या खेळाडूला. या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो SK. यानंतर होणार सामना जयनमान हातकंबा विरुद्ध जयनमान पानवल. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर येऊन तयारीचा. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. चढाई करतोय तो वाघजाई संघाचा चढावीर. खोलवर चढाई आहे. पाहूया या ठिकाणी 7 खेळाडू मैदानावर असताना बोनस ऑन असताना चढाई चालू आहे. बोनस पाहण्याचा प्रयत्न दिसतोय. प्रयत्न केलाय. पुन्हा चढाई चालू ठेवली. यानंतर होणार सामना जयनमान हातकंबा विरुद्ध जयनमान पानवल. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाचा ताबा घ्यायचा. मैदानाच्या बाहेर येऊन अशा ठिकाणी बोनस आणि 3 पॉइंट मिळत आहेत ते SK स्पोर्ट्स संघाला आणि 1 गुण मिळतोय तो वाघजाई संघाला. या ठिकाणी पाहूया नव्याने पुन्हा एकदा मैदान उतरले ते वाघजाई संघाचे खेळाडू आणि चढाई करतो ते यशस्वी असा चढाईवीर 7 नंबरचा खेळाडू SK स्पोर्ट्स संघाचा. चढाई चालू आहे. निदान रेषा पार करून पुन्हा एकदा मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. सामना संपण्याची शेवटची मिनिटं शिल्लक आहे आणि काहीसा पिछाडीवरती पडलाय तो वाघजाई संघ. या ठिकाणी खेळाडू बदली करतायत ते SK स्पोर्ट्स संघ. आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो वाघजाई संघाचा 7 नंबर चढावी. सामना संपण्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. जर का हा सामना वाघजाई संघाला जिंकायचा तर चढाईमध्ये 4 ते 5 गडी एकाच वेळी न्यावे लागतील. पुन्हा पकड करावे लागतील आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतो वाघजाई संघाचा चढाईवीर. आता मात्र नव्याने आलेला हा रिप्लेसमेंट खेळाडू पहिलीच चढाई मारतोय. या ठिकाणी निदान त्याला रोखलाय आणि पकड करण्याचा प्रयत्न केलाय आणि अयशस्वी अशी पकड म्हणता येईल आणि बाद होतोय तो वाघजाई संघाचा उपरक्षक. यानंतर होणार सामना जयनमान हातकंबा विरुद्ध जयनमान पानवल. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. यानंतर होणार सामना जयनमान हातकंबा आणि जयनमान पानवल. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर येऊन थांबायचं आहे. जयनमान हातकंबा आणि जयनमान पानवल बोथआउट या ठिकाणी होत आहेत. दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर गेले एक दोन्ही संघाचे. दरम्यान चढाई करण्यासाठी वाघजाई संघात 7 नंबर चढावी. 6 खेळाडू मैदानात चढाई चालू आणि खोलवर चढाई पाहूया. सुरेख अशी पकड म्हणता येईल ती SK संघाच्या कोपरक्षकाने पाहायला मिळते. या ठिकाणी बाद होतोय तो वाघजाई संघाचा चढाई. दरम्यान चढाई करण्यासाठी वाघजाई संघात चढावी. खोलवर चढावी होती. खूप मध्यरक्षेला पायाने सुरेख असा टिपलाय आणि अशा ठिकाणी या ठिकाणी सामना थांबतोय. 9-21 आता होणार सामना जयनमान हातकंबा विरुद्ध जयनमान